तुम्ही शाळेतलं गुणीबाण होता का रे? तुम्हाला शाळेमध्ये सगळेजण मिसफिट की कुठेच फिट इन होत नाही हा, ठीक आहे? प्रॉब्लेम चाइल्ड, टार्गट, गुंडगिरी करणारा, काही सांगून जो कधी ऐकत नाही, उद्धट बोलतो, शिक्षकांच्या आरेला कार्य करतो, आणि एक नियम धड पाळायला हा तयार नसतो, आणि अख्खा समाज आपल्याला सांगत असतो तू वाया गेलेला आहे, तुझं पुढे जाऊन काय धड होणार नाहीये, आई बापांकडे सारखी तक्रार असते. हे ह्या कॅटेगरी मधले जर आतापर्यंत तुम्ही असाल ना, तर आई बाबा पण अनेक वेळेला ना काळजीपोटी अशाच पोरांना चाणक्यात घालतात. हम बुरी संगत में नहीं है, हम ही बुरी संगत है. आवडतं वाक्य आहे आमचं. फक्त डिपेंड्स हाऊ यू डिफाईन बुरी संगत. आपला समाज बंडखोर प्रवृत्तीला एक कॅरेक्टर फ्लॉ समजतो, ठीक आहे? माझं म्हणणं आहे की बंडखोरी इज ऍक्च्युअली अन इंडिकेटर ऑफ क्रिएटिव्हिटी. पण ही जी चाबूक हातामध्ये घेऊन फटके मारून फोडून पोराला लाईनीवर आणणं, हे जे बाहेर पसरलेला निकष आहे ना, त्यांनी तीच बंडखोर प्रवृत्ती ही डिस्ट्रक्टिव्ह मार्गांकडे वळते. हे पुस्तक मी तुम्हाला सांगतोय, त्याच्यातला पहिलाच नियम क्रिएटिव्हिटी, हाऊ टू जनरेट गुड आयडियाज, याचा आहे रिजेक्ट द डिफॉल्ट अँड रेबेल. हे जे डिफॉल्ट नियम आपण जन्माला येतो ते घातलेले आहेत ना, लेखक आपल्याला सांगतो ते रिजेक्ट करा आणि त्याच्या विरुद्ध बंड करा. आज आपण ज्या माणसांना क्रिएटिव्ह जिनियसेस म्हणतो, त्यांच्या आयुष्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा पुन्हा दिसून येतं की त्यांच्या काळामध्ये ते सोशल बंडखोरच होते. दे वर सोशल रेबेल्स, ठीक आहे? त्यांचा प्रवास हा जड जातो काय, कारण समाज आपल्याला वाळीत टाकणं शक्य असतं. क्रिएटिव्हिटीची जर्नी ही एकट्याची जर्नी आहे, मग त्याला ताकद पण लागते, पण तो विषय वेगळा आहे तसा. रिजेक्ट द डिफॉल्ट. आपल्याला जे सिस्टीमचे रूल्स आहेत, जे रूल्स आपल्याला वाटतं दे आर डिव्हाइनली ऑर्डेन्ड, म्हणजे ते जणू कुठेतरी देवानी किंवा आपल्यापेक्षा मोठ्या शक्तीने बनवलेले नियम आहेत की जे पाळायचेच असतात, ठीक आहे? आपल्याला त्याच्या मागचा जसा आपण अभ्यास करतो, त्या कर्मकांडांच्या मागचा विचार समजून घेतो, तसं लेखक म्हणतो की आपल्याला लक्षात येतं की दॅट दोज रूल्स वर इन फॅक्ट क्रिएटेड बाय फॅलिबल ह्युमन्स. हे इंग्रजी तुम्हाला थोडं जरी जड वाटत असलं तरी त्याचा अर्थ होतो की देवानी, डिव्हाइन ऑर्डेन्ड म्हणजे बनवलेले नियम नाही आहेत तर ते चुकू शकतात अशा माणसांनी बनवलेले नियम आहेत. आणि मग माणसांनी बनवलेले नियम हे माणूस पण बदलू शकतो. त्यामुळे बंडखोर असणे ही खरं म्हणजे उलट एक चांगला गुण आहे. आपला समाज उलट त्याला काहीतरी एक कॅरेक्टर फ्लॉ म्हणून जणू काहीतरी वर्तणूक देतो, ठीक आहे? एक तुम्हाला पुस्तकातलं एक्झाम्पल सांगतो. मला आहे ना तर फारच भिडली ही स्टोरी. त्याच ओरिजिनल पुस्तकामध्ये एक स्टोरी दिलेली आहे की एका कंपनीच्या मार्केटिंग डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट मधला एक मॅनेजर होता की तो त्याच्या हाताखालती जे सेल्समन काम करत होते त्यांना तो तपासून बघत होता, HR डिपार्टमेंट मधला, की यार एक चांगला सेल्समन कशामुळे बनतो रे. काही सेल्समन यांना काहीतरी एकदम बोलता गोड गोड येतं, कस्टमरला घोळामध्ये घेता येतं, लटकवता येतं का, काय काहीतरी माणसांमध्ये असं की जेणेकरून ते जास्ती प्रोडक्ट विकू शकतात. बाकीच्यांना मात्र की किती वेळेला फोन केला तरी समोरनं रिजेक्शनच येत असतं, ठीक आहे? सेल्स आणि मार्केटिंग ही एक खूप वेदनादायक क्षेत्र आहे काय, कारण तुम्ही 100 जणांना अप्रोच करता, त्यातले 99% जण तर तुम्हाला फाट्यावरच मारणार आहेत. आपल्यालाच विचार करा ना, किती वेळेला गुड इव्हनिंग सर, ऍक्सिस बँक से बात कर रहे हूं, आपण तर अर्ध्या वेळेला फोन पण उचलत नाही. जेव्हा उचलतो त्या यारे डोका खाऊ नको म्हणून ठेव. आणि त्या बिचाराचा दिवस कसा असेल, दिवसभर असे कॉल्स करून लोकांकडनं रूढ वर्तणूक करणे, पण त्याचे टार्गेट दिलेले आहेत त्याला, नवीन कस्टमर आणायचे एवढे.
म्हणून या मॅनेजरनी त्याच्या डिपार्टमेंटमधल्या लोकांचा जरा अभ्यास करायला सुरुवात केली, डेटा गोळा करायला सुरुवात केली. त्याला वाटलं कदाचित की जो चांगला सेल्समॅन असेल त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल्स जरा जास्ती असतील, त्याला बोलता जास्ती चांगलं येत असेल. ठीक आहे. त्याला दिसून आलं की नाही, असं पण नाहीये. तितकीच गोड बोलणारी लोक काय समान प्रोडक्ट विकतात असं पण नाहीये. ठीक आहे. त्याला वाटलं कदाचित काही जणांना ना त्या प्रोडक्ट मधलं जास्ती कळतं, तो प्रोडक्ट तुम्हाला जास्ती चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतो. ठीक आहे. तसं पण नाहीये. त्यांनी प्रोडक्ट बद्दलच्या परीक्षा जेव्हा घेतल्या तेव्हा मिळालेले मार्क आणि विकलेलं प्रोडक्ट ह्याचा काहीही संबंध नाही एकमेकाशी. आता हा सगळा काळ बिग डेटाचा आहे, म्हणजे तो प्रचंड प्रमाणामध्ये डेटा गोळा करत होता आणि तो त्याच्या SQL आणि एक्सेल आणि सगळ्या डेटाच्या त्या टूल्स मधनं जेव्हा टाकत होता, त्या कॉम्प्युटरनी त्याला एक मजेदार नातं रिलेशन दाखवून दिलं. त्याला दिसून आलं की जे सेल्समन, कंपनी त्यांना लॅपटॉप देते बरोबर आहे, तर जे सेल्समन इंटरनेट एक्सप्लोरर किंवा सफारी हा ब्राउझर वापरतात त्यांचे सेल्स कमी आहेत. आणि जे क्रोम किंवा दुसरा कुठलाही जे हा ब्राउझर वापरतात त्यांचे सेल जास्ती आहेत. गोष्ट जुनी आहे थोडी, त्यामुळे एज अजूनही आलेला नव्हता. विंडोजच्या लॅपटॉपवर इनबिल्ट ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोरर. आणि मग त्याला लक्षात आलं की यार ह्याचं एकमेकाशी काय नातं आहे. तर त्याला लक्षात आलं की ॲपलचा लॅपटॉप असला तर इनबिल्ट येणारा ब्राउझर म्हणजे सफारी आणि विंडोजचा असला तर इनबिल्ट येणारा ब्राउझर म्हणजे इंटरनेट एक्सप्लोरर. आणि जे माणसं आहे ना, मिळाला तसा लॅपटॉप, त्याच्यामध्ये जे अक्षरशः लॅपटॉप ही सिस्टीम आहे, ऑपरेटिंग सिस्टीम, त्या ऑपरेटिंग सिस्टीम मधलं ब्राउझर, डिफॉल्ट ब्राउझर कुठला, शब्द पण तेच आहेत बघा, सिस्टीम, त्यातले नियम, त्यातला डिफॉल्ट ब्राउझर, जे सेल्समन जस्ट ऍक्सेप्ट करत होते त्यांचे फार सेल्स येत नव्हते. पण जे सेल्समन स्वतःची वाट वाकडी करून इंटरनेटवर जाऊन, त्या वेबसाईटवर जाऊन क्रोम किंवा ओपेरा किंवा फायरफॉक्स ब्राउझर डाउनलोड करत होते त्यांचे सेल्स जास्ती येत होते. ठीक आहे. एक लक्षात घ्या, ही गोष्ट ब्राउझर बद्दलची नाहीये, कारण हे सगळे ब्राउझर टेक्नॉलॉजिकली सेमच आहेत. ही जी कृत्य आहे हे की इंटरनेटवर जाणे, जरा इकडे तिकडे शोधणे आणि एक वेगळा ब्राउझर डाउनलोड करून देणे, यांनी एक प्रकारची प्रवृत्ती दिसून येते. ती प्रवृत्ती आहे टू रिजेक्ट द डिफॉल्ट. की मी ज्या संघटनेत आलो आणि सेल्सचं काम कसं करायचं असतं या सिस्टीमचे काही ठरलेले नियम आहेत आणि काही जण ते नियम जस्ट आहेत असे म्हणून ऍक्सेप्ट करत होते, काही जण ते नियम रिजेक्ट करत होते, क्वेश्चन करत होते. ठीक आहे. आणि ह्या लोकांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक रिलेटेड गुण त्याला दिसून आला की हे काम करताना ह्यांना, जसं शिवानी म्हणली तसं, की दीज पीपल वर वंडरिंग वेदर अ बेटर वे एक्झिस्ट्स. वंडरिंग म्हणजे विचार करणे. तुम्ही विचार करा रे की प्रत्येक इनोव्हेटर याला हाच प्रश्न पडलेला होता की हे असंच असणं गरजेचं आहे का रे, का काहीतरी एक चांगला वेगळा अजून चांगली पद्धत आहे का हे काम करण्याची. आणि त्याच्या त्या प्रश्नातनं त्यांनी जे प्रोडक्ट डेव्हलप केलं त्यांनी जग जिंकलं. भन्नाट स्टोरी आहे. मला ते वाचताना पण असं छान वाटलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करा की वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही फाउंडेशनला जेव्हा आलात तेव्हा मी तुम्हाला म्हणलं होतं की तुम्ही जर गुणी बाळ नसाल, शाळेमधली गुणी बाळ कोण, फ्रंट बेंचवर बसतात, नेहमी टॉपर, अजिबात टीचरशी उद्धटपणे बोलणार नाही, काही अंगामध्ये किडे नसतात, उलट घाबरत असतात ते, काही किडे करायचे म्हणले, जरा नियम तोडायचे म्हणले की ते त्यांची ततपोप होत असतं. ही गुणी बाळ. ठीक आहे. आता शाळेची रिवॉर्ड मेकॅनिझम म्हणजे की सगळे गोल्ड मेडल किंवा बेस्ट एक्झाम्पल शाळेचा हेडबॉय. कधीतरी टार्गेट पोरग बनतं का हेडबॉय. उलट आपण टार्गेट असलो की आपण ती आशा पण सोडून देतो, कारण शिक्षकांना कोण हवं असतं, आमच्या शब्दाच्या बाहेरच्या नाही पाहिजेत. शिक्षकांना दरवेळेला
शाळेमध्ये आत येताना सगळे तुझे बूट पॉलिश केलेले आहेत ना, तुझ्या शर्टाला इस्त्री आहे ना, युनिफॉर्म घातलाय ना, केस शाळेच्या नियमांनुसार आहेत ना, होमवर्क केलेला आहे ना, हे शिक्षक नाही तपासू शकत, म्हणून आपल्या चेल्यांवर अवलंबून राहतात ते. त्यामुळे हेडबॉय कोण बनतो, तर जो एकदम अतिशय गुणी बाळ असतो तो. ठीक आहे, आता लक्षात घ्या, हीच गुणी बाळ पुढे जाऊन सक्सेसफुल होतात का रे आयुष्यामध्ये? होतात. कारण की लहानपणापासनं यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तो निकष आलेला असतो की समाजाच्या नियमांशी राहूनच खेळायचं असतं. या पुस्तकामध्ये लेखक पण म्हणतो की ह्या प्रकारची लोक, ज्याला त्यांनी वापरलेला शब्द आहे चाइल्ड प्रॉडिजीज, चाइल्ड प्रॉडिजीज. ओके, हे लोक ते एक्सलंट बनतात पण क्रिएटिव्ह बनत नाहीत. तुम्ही ज्या सिस्टीम मध्ये जन्माला येता त्याच्या चौकटींमध्ये आणि त्याच्या नियमांमध्ये राहूनच जर खेळणार असाल तर यू विल बिकम एक्सलंट इफ यू मास्टर दोज रूल्स, बट यू मे नॉट बिकम क्रिएटिव्ह, कारण तुम्हाला त्यासाठी ती सिस्टीमच क्वेश्चन करावी लागते. आपल्याला फाउंडेशन मध्ये ह्या प्रवृत्तीला चालना द्यायची. म्हणून मी वर्षाच्या सुरुवातीला, आता माझ्या बघा, बंड, रेबेलियन, वर्षाच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणलेलो असणारच आहे, लक्षात नसलं तरी, की तुम्ही शाळेतलं गुणी बाळ होता का रे? तुम्हाला शाळेमध्ये सगळेजण मिसफिट, की कुठेच फिट इन होत नाही हा. ठीक आहे, प्रॉब्लेम चाइल्ड, टार्गट, गुंडगिरी करणारा, काही सांगून जो कधी ऐकत नाही, उद्धट बोलतो, शिक्षकांच्या आरेला कार्य करतो, आणि एक नियम धड पाळायला हा तयार नसतो, आणि अख्खा समाज आपल्याला सांगत असतो तू वाया गेलेला आहे, तुझं पुढे जाऊन काय धड होणार नाहीये, आईबापांकडे सारखी तक्रार असते. हे या कॅटेगरी मधले जर आतापर्यंत तुम्ही असाल ना, तर आई बाबा पण अनेक वेळेला ना काळजीपोटी अशाच पोरांना चाणक्यात घालतात. आईला आमच्या ह्याच्यानी तर काय कार्ट सांभाळत नाहीये, ते धर्माधिकारीच्या पदरी नेऊन सोडा त्याला, तो सरळ करेल त्याला. ठीक आहे, करतोच आपण सरळ अशा पोरांना, पण मारून मुटकून मुस्काडून नाही करत. हे आम्ही पण त्याच कॅटेगरीतले होतो. सौरभन माझं आवडतं इंटरनेटवरची ती मीम आहे ती, की बेटा दुसऱ्या कुठल्या तरीच्या आई वडिलांना, की अंकल जी आपका बेटा हम बुरी संगत में नहीं है, हम ही बुरी संगत है. आवडतं वाक्य आहे आमचं. फक्त डिपेंड्स हाऊ यू डिफाईन बुरी संगत. तर बंड करणे इथं स्वागत आहे त्याचं. उलट चाणक्यामध्ये पहिल्या दिवसापासून तुम्हाला काय शिकवलं जातं, की आपले पण काही नियम आहेत, उपासना आहे, प्रार्थना आहे, अधिष्ठान आहे, संकल्प आहे, पण बळजबरी नाही कशाची. आणि डे 1 पासून सरांसकट आम्ही सगळे उलट तुम्हाला ओपन चॅलेंज देत असतो, की विचारा कशासाठी आहे हे, तुमच्या स्वतंत्र बुद्धीने अभ्यास करा त्याचा, आणि ते प्रतीक आहे त्याच्या मागचा विचार समजून घ्या. तो पटला तर मग सिम्बॉल तुम्ही करू शकता. फक्त पटत नसलं तर मग आमची अपेक्षा असते तोंडावर बोलण्याची हिंमत पाहिजे, आणि रॅशनल आणि ओपन माइंड पाहिजे. ठीक आहे, बंडखोरी ही माझं म्हणणं इट इज अ गुड क्वालिटी. आपला समाज बंडखोर प्रवृत्तीला एक कॅरेक्टर फ्लॉ समजतो. ठीक आहे, माझं म्हणणं आहे की बंडखोरी इज ऍक्च्युअली अन इंडिकेटर ऑफ क्रिएटिव्हिटी. तुमच्या आतली ती प्रतिभेची ज्योत अजूनही मेलेली नाहीये, याचं लक्षण आहे की तुम्ही एक क्रिएटिव्ह माणूस आहात. बिकॉज हे जे रिजेक्ट द डिफॉल्ट सिस्टीमचे नियम बऱ्या बोलानी हा ऐकायला तयार नाही, आणि कशाला पाहिजे असं उलट उत्तर देऊन ज्याची हिंमत आहे, अरे स्वागत करा या गुणांचं. जग ज्यांनी बदललं त्यांच्यामध्ये हेच गुण होते. त्यामुळे रेबेलियन ही उलट चांगली गोष्ट आहे, हा काय कॅरेक्टर फ्लॉ नाहीये. ओके, फक्त रेबेलियन, बंडखोर प्रवृत्ती, ही मी म्हणतो की ती आगीसारखी आहे. कुठल्या अर्थाने? तर आग चांगली असते का वाईट असते? काय वाटतं?
एक्सलंट. पहिलंच अपेक्षित असलेलं उत्तर. भाई आग आग आहे, ती चांगली पण नाही ती वाईट पण नाही. तुम्ही ती कशासाठी वापरता ह्याच्यावर अवलंबून आहे. ठीक आहे, त्याच आगीचा वापर करून आपण अख्खं जंगल विनाश करू शकतो, त्याचा जाळून पोळून खाक करू शकतो, किंवा तीच आग आपल्याला ऊब पण देऊ शकते थंड रात्री, आपल्याला जंगली प्राण्यांच्यापासून संरक्षण पण देऊ शकते, आणि अन्न शिजवायला पण आपल्याला मदत करू शकते. वापरण्यावर आहे. तसंच बंडखोर प्रवृत्ती ही म्हणजे आपल्या आतली आग आहे. आपण ती आग कशासाठी वापरतो याच्यावर ठरतं की तो सद्गुण आहे का दुर्गुण आहे. कारण की बंडखोर प्रवृत्तीचे पण दोन प्रकार आहेत. एकाला म्हणतात क्रिएटिव्ह रेबेलियन, दुसऱ्याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह रेबेलियन. तुम्ही या सामाजिक निकषांच्या विरुद्धचे बंडखोर आहात आणि ते ऐकायला तयार नाही आहात. हाच गुण तुम्हाला एकीकडे दारू, सिगरेट, सगळ्या प्रकारच्या वाईट सवयी आणि टोकाचं उदाहरण म्हणजे गुन्हेगारी जगताकडे पण घेऊन जातो. ठीक आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, काय जगामधले आज जे सर्वात पोचलेले क्रिमिनल्स आहेत, सांगायचं झालं तर ते मूर्तिमंत मूर्त्या आहेत क्रिएटिव्हिटीच्या. पाब्लो एस्कोबार किंवा सगळ्याच्या ड्रग कार्टेल्स आहेत, किंवा दाऊद गँग की ज्यांनी क्रिमिनल एंटरप्राइजेस उभे केले, त्यांनी तर सगळे सिस्टीमचे नियमच फोडलेले आहेत ना, आणि प्रचंड श्रीमंत झाले. पण त्यांना आदर्श ठेवायचा आहे का आपल्याला? अजिबात नाही. ड्रग्सची तस्करी करून पण त्याला पण क्रिएटिव्हिटी लागते रे, कारण पोलिसांना चुकवायचं कसं, शत्रूंना खालती कसं, ह्याला पण क्रिएटिव्हिटी लागते, पण ती डिस्ट्रक्टिव्ह क्रिएटिव्हिटी आहे. गुन्हेगारी जगतामध्ये जाण्यासाठी पण बंडखोरी लागते, क्रिएटिव्हिटी लागते, पण ती नकोय आपल्याला. त्याचं बीज सुरुवात कुठून होते? मला वाटतं आपण सगळे हे टीनेजर्स मध्ये 16च्या नंतर पुढे गेलो की एस्पेशली आपल्यातली ही बंडखोर प्रवृत्ती जागी व्हायला लागते. आणि आपला अख्खा समाज, आई वडील आणि शिक्षण व्यवस्थेसकट आपल्याला मारून मुटकून त्या समाजाच्या ढाच्यामध्ये बसवायला जात असतो. आणि आपला तो स्ट्रगल असतो सारखा समाजाच्या विरुद्ध की नाही बसणार मी त्या ढाच्यामध्ये. त्यामुळे त्याच निमित्ताने आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्या जात असतात ना, त्याच्या विरुद्ध पण आपण बंड करून बसतो. ठीक आहे, अरे बाळा वेळच्या वेळेला अभ्यास कर. ठीक आहे, तुम्ही सांगताय का अभ्यास कर, आता तर नाहीच करणार मी, नाहीच पुस्तक वाचणार मी. झालंय आधीच्या एका सत्रामध्ये सांगून तुम्हाला की आपली वाचनाची आवड मरते, कारण की ते आपलं एक बालिश बंड असतं शिक्षण व्यवस्थेच्या विरुद्ध. कारण की वाचायचा अभ्यासासाठी, अभ्यास करायचा परीक्षेसाठी. त्यामुळे परीक्षेची लटकती तलवार डोक्यावर नाही म्हणल्यावर अभ्यास पण नाही, म्हणल्यावर वाचन पण नाही. आपल्याला कसं जाज्वल्य निश्चय असतो की नाहीच वाचणार मी. ते क्रिएटिव्ह डिस्ट्रक्टिव्ह रेबेलियन आहे. ठीक आहे, तुमच्या घरी समजा नियम असले की सकाळी 6 वाजता उठायचंच, समजावत नाही कधी कोणी की का उठायचं नाही, फटका घालून एकदम डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीमध्ये आई येते आणि दणकन सगळं पांघरून वरचं ओढते, तंगडं धरून ओढते खालती, धुसफूस करत जाग येते. त्यामुळे जेव्हा आई नाही तंगडं ओढायला तेव्हा निवांत 12-12 वाजेपर्यंत झोपा. अतिशय सबकॉन्शियस पातळीला ते जणू आपण आईच्या विरुद्ध केलेलं बंड असतं. तू मला एवढा त्रास दिला ना लहानाचे मोठे होताना, 6ला उठायचं, आता नाहीच उठत जा. ठीक आहे, तुमच्या घरामध्ये समजा नियम आहे की गोळ्या बिस्किटं खायची नाहीत. आई वडील असतात अनेक घरांमध्ये नियम, कारण लहान मुलांना नॅचरल आकर्षण असतं रे ते चिप्सकडे, गोळ्या बिस्किटांच्याकडे. पण आई वडिलांना कळत असतं की पोरांनी जर अतिरेक केला तर दात किडतील, लहान वयामध्येच काय डायबेटीस वगैरे होईल. पण म्हणून समजावता का कधी कोण? नाही, फतवे काढतात आपल्याकडे. माझ्या घरी पण तसंच होतं. आता मला सगळे एकदम फिटनेस आणि जिमची वगैरे आवड आहे, पण लहानपणी दुसऱ्या कुठल्याही पोरासारखा मी पोरगा. दुर्दैवानी आपल्याकडे पेरेंटिंग म्हणजे लहान मुलाला मोठं कसं करायचं ह्याच्याबद्दल ह्या सिस्टीमचे जे काही बनलेले नियम आहेत ना, ते म्हणजे असं एकदम तुम्ही कडक राहिलं पाहिजे, हातामध्ये हंटर घेतला पाहिजे आणि चाबूक फोडून तुमच्या पोराला तुम्ही लाईनीत आणला पाहिजे. काही काही आई वडिलांना आणि काही काही शिक्षकांना पण कसला फुकटचा माज असतो मला माहित नाही,
बंडखोर, तू टार्गेट पोरगा आहे काय, पाठवा माझ्याकडे, ह्याला फोडून मी लाईनीवर आणतो. ठीक आहे, नाही जमत, कधी नाही जमत. अशा आपल्या आई वडिलांनी, समजा तुमच्या पण कोणाला कधीतरी झालं असेल काय हे, की घरी शिव्या खाऊन बिन पाण्याने, ज्यांच्या आई वडिलांनी आणून फाउंडेशनला घातलेलं असतं की लेकाच्या तू आमच्या हाताबाहेर चाललाय, जा तिकडे धर्माधिकारीकडे, तो तुला चाबूक हातामध्ये घेऊन लाईनीवर आणेल. आणि आपण पण त्यामुळे फाउंडेशनला येताना धुसफूस करत की काय तुम्ही मला लाईनीवर आणणार, हा जाम बघून घेतो तुमच्याकडे मी, असं खुन्नस यांनी झालेले असतात. मला वाटतं आतापर्यंत मतपरिवर्तन झालेलं असेल, कारण की कोर्स संपेपर्यंत ना आम्ही नाही लाईनीवर आणत तुम्हाला. तुम्हालाच वाटतं की बाबा रे आपण लाईनीवर यावं, बळजबरी नसते केलेली कोणी. पण ही जी चाबूक हातामध्ये घेऊन फटके मारून फोडून पोराला लाईनीवर आणणं, हे जे बाहेर पसरलेला निकष आहे ना, त्यांनी तीच बंडखोर प्रवृत्ती ही डिस्ट्रक्टिव्ह मार्गांकडे वळते. माझी पण लहानाचा मोठा होताना तीच लक्षणं होती. माझी गोष्ट सांगतोय तुम्हाला. मग लहानाचा मोठा होत असताना बाबा मला, माझ्या घरचं इक्वेशन वेगळं होतं, एकदम 180 डिग्री उलट. काय, मुलांच्या घरी जनरली म्हणलं जातं की मुलगा की तो आईच्या जास्ती जवळचा असतो आणि मुलगी बाबांच्या जास्ती जवळची असते. मुलाचं बापाशी पटत नसतं, मुलीचं आईशी पटत नसतं, हे असं म्हणतात ना आपल्याकडे. ठीक आहे, माझ्याकडे कम्प्लीट उलट. माझं बाबाशी एकदम मस्त जमायचं, आईशी नाही एवढं जमायचं. म्हणजे अगदी एकदम 36चा आकडा नाही, पण बाबा जास्ती जवळचा आपल्याला. आणि का ह्याचं असं, तर एकदा बाबाने मी गप्पा मारत बसलो होतो, तर बाबाने असंच उत्सुकता म्हणून मला प्रश्न विचारला की तुला सर्वात लहानपणाची आठवते ती आठवण कुठली रे, जितकं मागे विचार करशील तितकं. मी 2 मिनिटं असा विचार केला, एकदम मिश्किलपणे हसलो आणि म्हटलं सांगतो तुला. आमचं जुनं घर सिंहगड रोडला होतं. छोटासा फ्लॅट होता, पण तो असा लांब लचक फ्लॅट होता. आपल्याकडे फ्लॅट म्हणजे कसे अशा हॉलच्या भोवती सगळ्या खोल्या असतात ना, आमचं तसं नव्हतं. आमचं असं एकच लांब कॉरिडॉर आणि त्याच्या उजवीकडे डावीकडे सगळ्या खोल्या. त्याच कॉरिडॉरमधनं मी येऊन बॉलिंग करायचो आणि त्या आमच्या दारावर प्लास्टिकचा बॉल दण 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 आपटला की ती शेजारची थेरडी भांडायला यायची. ते थेरडीचं डोकं म्हणजे सगळं ते आईन्स्टाईनचं भावलं असतं ना तसे, अहो तुमच्या पोराला सांगा. तर त्या कॉरिडॉरच्या एकदम दुसऱ्या टोकाला, दाराच्या आत आलं की स्वयंपाकघर घरचं, आणि दुसऱ्या टोकाला पार आई बाबाची खोली. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या मध्ये जेव्हा दुपारी दोघंही घरी असायचो, तिघही जेव्हा घरी असायचो, तेव्हा हे दोघं दुपारची वामकुक्षी घ्यायला गेले की माझ्या घरी पण आईनी फतवा काढलेला होता की डब्यातनं काढून मी जोपर्यंत तुला गोळ्या बिस्किट देत नाही तोवर तू खायचे नाहीत, आणि मी तुला देईन तेवढेच खायचे, तेवढाच कोटा तुझा ठरलेला. माझी चिडचिड व्हायची याच्यावरनं, कारण आईनी कधी समजावलं नाही. आणि मी चिडचिड करत आई बाबाच्या समोर जायचो की अरे काय माझं घर नाही का, मी नाही का या कुटुंबाचं सदस्य, मला निर्णय घेण्याचा अधिकार नाही का, ही कसली तुमची समानता वगैरे असले इमोशनल डायलॉग टाकले होते. ठीक आहे, असल्या डायलॉगला आई उत्तर 2 थोबाडीत ठेवून द्यायची, नाही तू सदस्य, जा समजायचं ते समज, की अजून धुसफूस करत दुसरीकडे जातोय. आणि परिणाम मी थोडीच सांगून ऐकणाऱ्यातलं कार्ट आहे, कार्टाच होतो ना लहानाचा मोठा होताना. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये ते झोपायला गेले की एकदम दबे पाऊल, ते पुस्तक वाचल्याचं नाटक करायचं आणि सारखं नजर तिकडे, झोपले का झोपले का झोपले का. एक तर सर वाढीव घोरतात, एकदम ते नगाराच धडधड 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 धड वाजायला लागतो, तर त्या घोरण्याचा आवाज यायची वाट बघायचो. त्यामुळे हळू दबके पाऊल असं पडदा झोपले. ठीक आहे, दबे पाऊल दुसऱ्या टोकाला स्वयंपाकघर, तिकडे जायचं. आता ते स्वयंपाकघर म्हणजे पण असं की दार, आणि दाराच्या बरोबर दुसऱ्या भिंतीला आमचा शेल्फ, त्याच्यात डबे आणि सगळे गोळ्या बिस्किट वगैरे ठेवलेली आहेत. ठीक आहे, आईनी पण तिथे सिक्युरिटी मेजर्स काय घेतले होते, एकदम Z+ सिक्युरिटी दिली होती त्या डब्यांना. म्हणजे काय, ते शेल्फ ॲल्युमिनियमचं शेल्फ, त्यातल्या सर्वात वरच्या माळ्यावर ठेवलेले डबे,
डबे पण ॲल्युमिनियमचे. त्या ॲल्युमिनियमच्या डब्यांना वरनं असं एक प्लास्टिकचं असं कागद लावला होता आणि त्याच्यावर झाकण लावलं होतं. मग ऑफिशियल रिझन की नाही तिकडे ते झाकण घट्ट लागतं त्याने आणि मॉइश्चर आत जात नाही. मला नेहमी शंका वाटायची की मी डबा उघडायला गेलो तर हिला तो प्लास्टिकचा आवाज गेलेला हवाय म्हणून असणार आहे. ठीक आहे, आजपर्यंत मान्य करत नाही ती, माहिती का. झालंय अनेक वेळेला विचारून माझं. तर मला आठवण काय आहे की मी डबे पाऊल जायचं. त्यामुळे आधी ती खुर्ची पण लाकडी, ती पेलवायची नाही मला, त्यामुळे फरफटत आणायची. ती खुर्ची ओट्याच्या शेजारी, खुर्चीवरनं ओट्यावरनं असा एक पाय एका शेल्फावर, हाताने असा ओढायचा दुसऱ्याला आणि मग वर जाऊन तो डबा ओढायचा. डबा ॲल्युमिनियमचा, शेल्फ ॲल्युमिनियमचं. ते उघडल्यावर प्लास्टिकचा आवाज, आत पण सगळे ते पॅकेट ठेवलेले प्लास्टिकचं सगळं कुडुम 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 आवाज येतोय. ठीक आहे, यायची जात त्या दोघांना या सगळ्या आवाजाने. एकदम मैलभर दूर असले तरी जायचा आवाज तो ऐकू. आणि माझी एक सवय असायची अनेक वेळेला, असं हे सगळं करता करता हळूच मागे वळून बघायचं, आले तर नाही ना. आणि या दोघांना ही सवय होती की या आवाजाने जर कधी जागे झाले ते पोरग काय उद्योग करताय बघायला, असे दोघंही येऊन माझं सगळं पूर्ण होईपर्यंत त्या दारामध्ये असे थांबायचे. चालू दे चाललं. आणि मी जे दचकायचो म्हणजे असं मधनं सगळं काढताना मागे वळून बघितलं, अचानक दिसलं कोणीतरी, त्याला बिथरायला व्हायचं. ठीक आहे, एकदा माझं दणकण डोक्यावर पण पडून झालंय त्याच्यावर. असं ओट्यावर पाय, तर त्या ओट्यावर थोडं पाणी होतं आणि दुसरा असा शेल्फावर आणि एक हात असा वर डब्यावर, आणि मागे बघितलं मी आणि आई, तर ते असं दचकलो मी आणि असं उलटा पडलो डोक्यावर. डोकं चोळत वर येतं, तरीही मला ऐकवते. बरं झालं देवानी अद्दल शिकवली. अरे आधी मलमपट्टी तर कर, नंतर अद्दल शिकवली. आयला राव. तर बाबांनी मला विचारलं की तुला लहानपणची सर्वात जुनी आठवण कुठली लक्षात आहे. मी म्हणलं बाबा मी हे जे उद्योग जेव्हा करायचो तर तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा जो भाव येतो अजूनही लक्षात आहे, ती सर्वात जुनी आठवण आहे माझी. कारण आई दण चालत याचा डबा हिसकवायचा, थनकण ठेवून द्यायची एक, तिकडं कारड्या. आणि शिक्षा काय, आता तू हे उद्योग करायला गेलेस ना, आता पुढचे 2 दिवस तुला काय खायला नाही देणार, शिक्षा. मी अजून चिडचिड करत जायचो आणि बाबा दात काढून हसत बसायचा, कार्ट काय करतंय आपलं बघू. ठीक आहे, आणि मी दचकून असं मी असं ते कधी कधी ते डिअर कॉट इन हेडलाईट तसं असं फ्रीज व्हायचं मी. आणि बाबा असं हसत घे मजा कर, ऐश कर. त्यामुळे बाबा हिरो, आई विलन ठरलेलं आहे. ठीक आहे, पण एक दिवशी बाबांनी मला शेजारी बोलवलं आणि विचारलं तुला मोठा झाल्यावर काय बनायचंय. जे कुठलेही आई वडील जसं विचारतात तसं. ठीक आहे, माझं लहानपणचं पहिलं स्वप्न होतं क्रिकेटर बनायचं आपल्याला. त्याच वर्षी माझं प्रोफेशनल क्रिकेट सुरू पण झालं. मी 4थीत होतो. पुढची 12 वर्ष मी 3rd इयर पर्यंत मी प्रोफेशनल क्रिकेट खेळलेलो आहे. आता त्या क्रिकेटचं जगच एवढं बेकार आहे की काय मी कधी कुठपर्यंत पोचलो नाही. मला सांगण्याचा आशय असा की ते नुसतं स्वप्न नव्हतं, तर मला वाटतं मी कष्ट पण घेतले त्यासाठी. त्याच्या बदल्यात मिळालं कधी काही नाही, पण क्रिकेट खेळायचं होतं. त्यामुळे बाबांनी मला प्रचंड हौस असताना पुण्यामधला तेव्हा एकमेव स्पोर्ट्स क्लब म्हणजे नेहरू स्टेडियमवर नेलं होतं आणि कोचिंगला भरती केलेलं होतं. तर बाबाला म्हणला काय बनायचं, म्हणलं क्रिकेटर बनायचंय. ठीक आहे, तर मग बाबांनी मला समजावलं की हे बघ, घर तुझंच आहे, कुटुंबाचा पण तू सदस्य आहेस, तुझे निर्णय घेण्याचा अधिकार तुझ्याकडे आहे. मी कुठलेही नियम तुझ्यावर लादणार नाही, पण तुला तुझं आयुष्य कुठल्या मूल्यांनी जगायचंय, कुठल्या व्हॅल्यूजनी तुला जगायचंय हे तू ठरवायचंयस. ओके, तू आरशामध्ये जेव्हा बघतोस तेव्हा तुला एक सक्सेसफुल क्रिकेटर बनायचंय का, तर मग हे करून नाही चालणार. सरांनी मला आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा गावस्कर आणि गॅरी सोबर्सची गोष्ट तेव्हा सांगितली होती, आहे अधिष्ठानच्या एका व्याख्यानामध्ये. बेसिकली गॅरी सोबर्सला देवानी गिफ्ट दिलेली होती की तो काहीच डाएट करायचा नाही, तरी मेटाबॉलिझम त्याचा जास्ती असल्यामुळे एकदम फिट राहायचा. ठीक आहे, गावस्कर त्यांनी बायोग्राफीमध्ये लिहिलेलं आहे, म्हणतात सर
की मी एका सँडविचमध्ये एकाच्या ऐवजी 2 स्लाइस जरी खाल्ले तरी मला लगेच पोट जड झाले आणि जरासं मुवमेंट शिथिल होत आहेत असं वाटलं. म्हणून गावस्करनी काय केलं, आयुष्यभर कण कण घास खाण्याची शिस्त स्वतःला लावून घेतली. कारण त्याचं ध्येय होतं क्रिकेटर बनायचं. ठीक आहे, तुला बनायचं आहे ना आयुष्यात, तुला जे बनायचंय ते, मग हे करून चालणार नाहीये. कारण की काय, दात किडतात, ढेरी सुटते, स्पोर्ट्समन नाही बनता येत. आणि ते एवढं भिडलं मला की तेव्हापासून मीच स्वतःवर मर्यादा घातली. कोणी बळजबरी केली म्हणून नाही घातली, मलाच पटलं ते, आणि म्हणून मी स्वतःवर मर्यादा घातली की नाही, हे एका लिमिटच्या पलीकडे आपण आचरबचर खाणं नाही करायचं. मित्रांनो, ह्या गोष्टीमध्ये उत्तर लपलेलं आहे, क्रिएटिव्ह रेबेलियन अँड डिस्ट्रक्टिव्ह रेबेलियन. ठीक आहे, ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं होताना ज्या घरांमध्ये असे इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात आर्बिट्ररी नियम होते आणि ते गप तुम्ही अनक्वेश्चन पाळायचे, आणि ज्या घरांमध्ये असं चाबूक हातामध्ये घेऊन पोराला लाईनीवर आणू, ह्या विचारांनी ज्या घरामध्ये लहानाचे मोठे झाले तिकडे चान्सेस जास्ती आहेत की त्या बंडखोरीची वाट विकृत पद्धतीने जाईल. ज्या घरांमध्ये व्हॅल्यू सिस्टीमला जास्ती महत्व दिलं गेलं नियमांच्या पेक्षा, व्हॅल्यूज ओव्हर रूल्स, रूल्स म्हणजे तू हे असं केलंच पाहिजेस, व्हॅल्यूज म्हणजे तू असा जगला पाहिजेस. मुलाला जिकडे स्वातंत्र्य दिलं गेलं की तुझी व्हॅल्यू सिस्टीम तू ठरव आणि मग त्या व्हॅल्यू सिस्टीम नुसार जगण्यासाठीचे तुझे नियम हे तू ठरव, जास्ती खोलामध्ये जा, जास्ती अभ्यास कर, त्यांच्यातली ती बंडखोर प्रवृत्ती मग त्यांना जास्ती चांगल्या पद्धतीने काम कसं करता येईल. ठीक आहे, जगातल्या या अन्यायाविरुद्ध कसं लढता येईल त्याला पण बंडखोर प्रवृत्ती लागते रे. स्त्रियांच्या अधिकारांसाठी लढायचंय, वंचित घटकांच्या अधिकारांच्यासाठी लढायचंय. ठीक आहे, क्रिएटिव्हिटीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कधी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करतो का? आपण MF हुसेनचा करू, आपण लता मंगेशकरचा करू, आपण एक वेळ सचिनचा पण करू, पण डॉक्टर आंबेडकर काय? डॉक्टर आंबेडकर ज्या सिस्टीम मध्ये जन्माला आले त्या सिस्टीमचे पण नियम म्हणजे की दलित बांधवांना कसं वागवलं जायचं. आणि मग डॉक्टर आंबेडकरांनी पण जेव्हा या सिस्टीमच्या विरुद्ध केलं ते शेवटी बंडच आहे, पण ते क्रिएटिव्ह बंड आहे. कारण की त्यांनी नुसती कास्ट सिस्टीम उधळून लावली असं नाही, तर त्यांनी त्याचा मुळात अभ्यास केला. त्यांनी ते वेद आणि उपनिषद डॉक्टर आंबेडकरांनी पण वाचलेत, आणि जरी शपथ घेतलेली असली की हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, तरी धर्मांतर केलं तेव्हा बौद्ध धर्मामध्ये केलं, ख्रिश्चन किंवा मुस्लिम मध्ये नाही केलं. त्यांच्यावर होत्या ऑफर्स त्यांना, यू बिकम ख्रिश्चन और मुस्लिम. कारण सर एक छान नेहमी उदाहरण सांगतात की बौद्ध धर्म म्हणजे काय आहे, तर हिंदू व्यवस्थेमधनं जात ही संकल्पना काढा की उरलेलं सगळं बौद्ध. विचारांनी शब्दरचना बदलत असतील पण सर म्हणतात की हिंदू आणि बौद्ध विचारामध्ये काही फरकच नाही. दॅट इज क्रिएटिव्ह रेबेलियन, नॉट डिस्ट्रक्टिव्ह रेबेलियन. मग आता आपल्या समोरचं, तुमच्याकडे आज सगळ्यांकडे चॉईस आहे. तुम्ही सगळेजण आता 16 पूर्ण आहात. तुमच्या सगळ्यांच्या मध्ये ती बंडखोर प्रवृत्ती आहेच आहे, मलाच माहिती आहे. फक्त तुम्हाला ठरवायचंय बाबा रे की हीच बंडखोर प्रवृत्ती म्हणजे तुमच्या आतल्या क्रिएटिव्हिटीची ज्योत आहे का जंगल जाळून टाकणारी आग आहे. आणि मग हे आपल्या आयुष्यामध्ये जे हे नेहमी 2 मार्ग आपल्या समोर असतात, एक सोपा मार्ग आणि एक बरोबर मार्ग की जो जास्ती अवघड असतो. किती वेळेला आपण या सोप्या मार्गाने जायला बळी पडतो. मला माहित नाही की तुमच्यावर आतापर्यंत कुठल्या प्रकारचे संस्कार झाले. तुम्हाला जर माझ्या बाबासारखा बाप मिळाला असेल तर भाग्यवान आहात की ज्यांनी स्वतंत्र विचाराला चालना दिली. तुझ्या प्रश्नांचं उत्तर तू शोधून काढ, मी स्पून फीड करणार नाहीये तुला उत्तर. प्रत्येक गोष्टीवर स्वतंत्र बुद्धीने विचार कर. मी लहानपणी कधी बाबाला कुठला प्रश्न विचारायला गेलो ना, मला ती खूप चिडचिड व्हायची त्या गोष्टीची की बाबा माझ्या एकाही प्रश्नाचं सरळ उत्तर द्यायचाच नाही. दर वेळेला मी बाबाला काहीतरी प्रश्न विचारला की बाबाचं पहिलं उत्तर असायचं तुला काय वाटतं.
माझी चिडचिड व्हायची, मला माहित असतं तर तुला विचारायला आलो असतो का मी. गप मी विचारतोय त्याचं दे ना उत्तर, पण नाही. पण मला आज लक्षात येतं की त्यांनी एक माझ्या विचाराच्या पद्धतीला ही यूज टू फोर्स मी टू थिंक इंडिपेंडेंटली. मी आज सायंटिस्ट ज्या कन्सेप्टला हायपोथेसिस म्हणतात ना, म्हणजे एखादी ही गोष्ट अशी का असते असं मी बाबाला जाऊन विचारलं. बाबा म्हणायचं तुला काय वाटतं का असेल. मग मी थोडंसं डोकं खाजवायचो आणि अर्धवट ज्ञानातनं जास्ती करून अज्ञानातनं मी काहीतरी उत्तर काढायचो, कदाचित असं असावं. आज सायंटिस्ट लोक ह्या कदाचितला म्हणतात हायपोथेसिस. एखादा फिनॉमिनन एक्सप्लेन करणारं पॉसिबल एक्सप्लेनेशन, दॅट इज हायपोथेसिस. आणि मग त्याला एक्सपेरिमेंटनी तुम्ही टेस्टिंग करायचं असतं. ठीक आहे, तर मी काहीतरी हायपोथेसिस मांडलं की बाबा मग माझ्या लॉजिक मधली भोकं काढायला लागायचं, हे चुकतंय ते चुकतंय ते चुकतंय, चला अजून काय वाटतं तुला. आणि मी तुम्हाला सांगतो इतक्या वेळेला अशा झालेल्या आहेत की बाबांनी मला डायरेक्ट उत्तर दिलंच नाही, पण मी जी उत्तरं काढत होतो ती कशी चुकीची आहेत, त्यामुळे एलिमिनेशन ऑफ पॉसिबिलिटीजनी शेवटी माझ्या प्रश्नाचं उत्तर हे मीच शोधून काढायचो. ही बाबांनी मला सवय लावली लहानाचं मोठं होताना. आणि जे काय थोडंसं स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याची जर आज माझ्यामध्ये क्षमता असली तर ज्या प्रकारे बाबांनी लहानाचं मोठं केलंय त्याच्यामुळे आहे. बाबांनी मला नेहमी तुझ्या व्हॅल्यू सिस्टीम तू ठरव, त्या व्हॅल्यू सिस्टीमनुसार स्वतःचे नियम तू ठरव, मी काही लादणार नाहीये तुझ्यावर. असे आई वडील तुम्हाला, हे एक अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व लागतं का याला. दुर्दैवानी 40, 50, 60, 70 पार 80 मध्ये पोचलेले लोकांना पण ही मॅच्युरिटी अनेक वेळेला येत नाही. कारण की ते ज्या पेरेंटिंग सिस्टीमनी लहानाचे मोठे झाले, त्यांना जसं लहानाचं मोठं केलं गेलं ते आपल्याला मेकॅनिकली विचार न करता डोळ्यावर झापडं लावल्यासारखं तसंच लहानाचं मोठं करत असतात. ताकद लागते या गोष्टीला की मला जसं वागवलं गेलं ते मला चुकीचं वाटत होतं ना, मग आता आरशामध्ये बघ की तू पण पुढच्या पिढीला तसंच वागवतोयस का. हा परखड प्रश्न वयानी मोठी झालेली लोक पण नाही विचारत स्वतःला. पण आता तुम्ही विचारू शकता. म्हणजे माझं फाउंडेशन मधल्या सगळ्या पोरांना एक खुल्ला चॅलेंज असतो. काय की आपल्या संस्कृतीमधला एक जो निकष आहे ना की वयानी वरिष्ठ असलेल्या लोकांचा जणू आदर केला पाहिजे. गुणीबाळ म्हणजे कोण की जो वरिष्ठांचा आदर करतो. आपल्या रामायण आणि महाभारतामध्ये पण स्वच्छ चारित्र्याचा माणसाचं वर्णन म्हणजे काय की जो बुजुर्ग लोकांचा जो आदर करतो. ठीक आहे, माझं म्हणणं आहे की हा निकष कालबाह्य झालेला आहे, हा सोशल नॉर्म. मी माझ्या आयुष्यभर पाळलेला आहे हा निकष की केवळ एखादा माणूस माझ्या समोर आला आणि त्यांनी काहीतरी 4 पावसाळे माझ्यापेक्षा जास्ती पाहिलेले आहेत, केवळ म्हणूनच मी त्याचा आदर करीन, नाही चलेगा. ओके, का नाही चलेगा. अगदी लहानाचा मोठा होत असल्यापासून वयानी माझ्यापेक्षा जास्ती पण ज्यांची दोज हु आर अथॉरिटी फिगर्स यांच्याशी माझं कॉन्स्टंटली वाकडच राहिलेलं आहे. आय हॅव ऑलवेज हॅड अ प्रॉब्लेम विथ अथॉरिटी. का? बिकॉज अथॉरिटी सिक्स टू इम्पोज इट सेल्फ, आणि मला नाही चालत ते. ठीक आहे, या प्रकारची बंडखोर प्रवृत्ती येते. पण जसा मोठा झालो तसं मी अभ्यास केला की आपल्या संस्कृतीत सांगा रे की कुठून आला हा निकष की वयानी मोठ्या असलेल्यांचा आदर केला पाहिजे. ठीक आहे, तर इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात येतं की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये विवेक किती, विजडम विवेक किती, ह्याचा जनरली निकष तू किती आयुष्य पाहिलंयस हाच असायचा. कारण आपल्यामध्ये विजडम विवेक कधी येतो, जेव्हा आपण जास्तीत जास्ती ज्ञान ग्रहण करतो, तेव्हा नॉलेज जेव्हा आपल्याला जास्ती मिळतं त्याच्यातनं विजडम येऊ शकतो. ठीक आहे, आत्ता युवल हरारीनी जे नेक्सस म्हणून पुस्तक लिहिलंय ना त्याच्यात पण तो हे आर्ग्युमेंट मांडतो की जस्ट हॅव्हिंग मोर इन्फॉर्मेशन और हॅव्हिंग मोर नॉलेज डज नॉट नेसेसरीली लीड टू विजडम. तू प्रचंड पुस्तकं वाचलेली आहेस आणि 60-80 वर्षाचं आयुष्य बघितलेलं आहेस म्हणजे तुझ्याकडे इन्फॉर्मेशन आणि नॉलेज भरपूर आहे, पण नॉट नेसेसरीली तुझ्यामध्ये विजडम आहे. आणि आपण आयुष्यामध्ये मार्ग शोधताना आपल्याला काय हवं असतं, आपल्याला विवेक हवा असतो. त्यामुळे तुझं वय जास्ती म्हणजे तुझ्यामध्ये माझ्यापेक्षा विवेक जास्ती, हे इक्वेशन हजारो वर्ष व्हॅलिड होतं काय? आता नाहीये. कारण की हजारो वर्ष ज्ञान ग्रहण करण्याची प्रोसेस खूप स्लो असायची. पुस्तकं महाग होती, ऐरा गेल्याला परवडायची नाही, आणि त्यामुळे
तुझ्या आयुष्यामधला ज्ञानाचा साठा, युअर बँक ऑफ नॉलेज, हा मुख्यतः कुठून यायचा? तर तू जगलेलं आयुष्य, तू पाहिलेलं जग आणि तू या पृथ्वीवर काढलेली वर्ष. त्यामुळे जेवढं जास्ती जग तू पाहिलेस, जेवढा जास्ती काळ या पृथ्वीवर घालवलेला आहेस, तेवढे तुझे अनुभव जास्ती, तेवढ्या तुझं नॉलेज जास्ती, तेवढी तुझी इन्फॉर्मेशन जास्ती, तेवढा तुझ्याकडे विजडम जास्ती. दॅट इज व्हॉट मेक्स यू द अप्रोप्रिएट पर्सन टू गाईड द सबसिक्वेंट जनरेशन्स. ठीक आहे, या सगळ्याच लॉजिकमध्ये फ्लॉज आहेत. पहिली गोष्ट, इंटरनेटच्या जगतामध्ये, आज इन्फॉर्मेशनच्या जगतामध्ये पुस्तकं आपल्या हाताशी उपलब्ध असतात आणि आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये आज आपण आपल्याकडचे सगळे शिक्षक एका पारड्यामध्ये आणि हातातला मोबाईल दुसऱ्या पारड्यामध्ये, तर त्या मोबाईलमधली इन्फॉर्मेशन जास्ती आहे. आणि केवळ तू आयुष्य खूप बघितलंयस ह्यानी काही तुझ्यामध्ये विवेक येतो असं नाही. उलट जी प्रोसेस माणसाला जास्तीत जास्ती ओपन माइंडेड बनवू शकते, तीच प्रोसेस तुम्हाला जास्ती दगडामध्ये कोरलेली रेष पण बनवू शकते. ठीक आहे, 50शी मध्ये पोचलेले आपले आई वडील, त्यांना त्यांच्या विचाराची पद्धत आणि सवय नाही बदलता येत, कारण की त्यांचं वय वाढत गेलं तसं व्यक्तिमत्व जास्तीत जास्त एका ढाच्यामध्ये बसत गेलं आणि आता त्यांना तो ढाचा फोडणं शक्य नाहीये. फक्त तो ढाचा बनताना जे जग होतं ते आता जग उरलेलं नाहीये. त्यामुळे आता नॉलेज आणि इन्फॉर्मेशन मिळवणं इज नॉट डायरेक्टली प्रपोर्शनल टू टाइम स्पेंट ऑन अर्थ. इक्वेशन लक्षात येत आहे का? इन्फॉर्मेशन अँड नॉलेज गेन्ड इज नॉट डायरेक्टली प्रपोर्शनल टू टाइम स्पेंट ऑन दी अर्थ. तू 25च वर्ष जगलेला आहेस पण प्रचंड पुस्तकं वाचलेली आहेस, हा, आणि तू 80 वर्ष जगलेला आहेस पण तुला कधी वाटलंच नाही आतनं की आपण जरा काहीतरी नवीन एक्सप्लोअर करून बघावं. मग काय जगला रे 80 वर्ष? सर जे IAS अधिकाऱ्यांसाठीचं वाक्य म्हणतात ना, माझी 30 वर्षाची सेवा झाली, तर सर विचारतात तुझी डू यू हॅव 30 years ऑफ एक्सपिरियन्स और डू यू हॅव 1 year ऑफ एक्सपिरियन्स रिपीटेड 30 times? अनेक जण आयुष्य पण तसंच जगतात. 80 वर्ष जगले का एकच वर्ष 80 वेळेला जगले. मला तर आसपास बघताना अनेक वयाने मोठे असलेल्या लोकांची पण इतकी लाज वाटते ना की अजूनही लहान बाळाच्या पलीकडे त्यांची इमोशनल मॅच्युरिटी पोचलेलीच नसते. मग कशाला ऐकायचं ह्यांचं? जर मी तुझ्यापेक्षा जास्ती मॅच्युअर आहे, जरी वयाने कमी असलो तरी. ठीक आहे, त्यामुळे पहिला प्रॉब्लेम वरिष्ठांचं का ऐकायचं नाही, केवळ वरिष्ठ आहे म्हणून. तर टाइम स्पेंट ऑन अर्थ इज नॉट डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉलेज गेन्ड. हा पहिलं इक्वेशन येतं. आणि दुसरं इक्वेशन येतं, नॉलेज गेन्ड इज नॉट इक्वल टू विजडम. कारण नॉलेज म्हणजे तुमच्याकडे माहिती किती आहे आणि तुम्ही त्या मिळालेल्या माहितीचं काय करता याच्यासाठी तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स लागतो. म्हणून म्हणजे दरवेळेला कोणीतरी वयाने मोठा माणूस माझ्या समोर आला ना की तो माझी परीक्षा घेण्याच्या आधी मी त्याची परीक्षा घेतो की तू मला आयुष्यात मार्ग दाखवण्याची तुझी लायकी आहे का नाही हे मला आधी सांग. ही बंडखोर प्रवृत्तीच झाली आणि मी तुम्हाला पण आव्हान करतो की हेच करायचं. ओके, पण मग नाण्याची दुसरी बाजू पण येते की एक म्हणजे फॅकल्टी म्हणून मी जेव्हा इकडे उभा राहतो, आता मी वयाने तुमच्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे मला ज्या प्रकारच्या शिक्षकांनी आतापर्यंत त्रास दिला, जर आता मी स्टेजवर इकडे पोहोचल्यावर मी पण जर तसाच वागायला लागलो तर मग त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये काय फरक उरला. आणि दुसरी गोष्ट की केवळ शिक्षक, आई वडील, ताई दादा, वरिष्ठांच्या विरुद्ध केवळ बंड केलं म्हणजे ते जे काही सगळं सांगतायत तुम्हाला ते मी नाहीच करणार असं मी अजिबात म्हणत नाहीये. बिकॉज दॅट वुड बी डिस्ट्रक्टिव्ह रेबेलियन. आई वडील तुला व्यायाम कर, आहार कर, अभ्यास कर सांगतायत, तुम्ही सांगताय ना आता तर नाहीच करणार मी. ठीक आहे, ही विकृत बंडखोरी झाली. कन्स्ट्रक्टिव्ह रेबेलियन म्हणजे की तुम्ही पावलं उचला की कशासाठी आहे हे. आणि स्वतंत्र बुद्धी आणि अभ्यासावरनं जर तुम्हाला पटलं की हा निकष मी नाही पाळणार आहे तर बिनधास्त बंड करा. इट इज युअर चॉईस. It is good to be rebellious because rebelliousness is an indicator of creativity. But like fire,
विच कॅन डिस्ट्रॉय द जंगल और विच कॅन प्रोव्हाइड वॉर्मथ. रेबेलियन कॅन गो टुवर्ड्स डिस्ट्रक्टिव्ह रेबेलियन, विच जे आपल्याला गुन्हेगारी जगताकडे घेऊन जातं, किंवा तेच रेबेलियन क्रिएटिव्ह रेबेलियन कडे पण जाऊ शकतं की ज्यांनी आपण जगातल्या अन्यायाविरुद्ध लढू शकतो, किंवा जगाच्या समोरचे जे सर्वात बोचरे प्रॉब्लेम्स आहेत, पर्यावरणाचा प्रश्न, त्याच्यावर उत्तर काढण्यासाठीची जी बंडखोरी आहे ती पण एकाच प्रवृत्तीतनं येते. बीज तेच आहे, त्याला मोठं करून कुठलं झाड वर आणायचं हे आपण ठरवायचंय आता.